लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्व देगलूरवासियांना मनस्वी शुभेच्छा देतो। 12व्या शतकामध्ये समतेची रुजवलेली मुहूर्तमेढ ज्या महामानव महात्म्याने रुजवले असे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर पहिले पार्लमेंटचे जनक म्हटलं जाईल। समतेचे पुरस्कर्ते, लिंग भेद वर्ण धर्म जात पंथ यात कुठलाही भेदभाव न मानणारे, वचन साहित्यातून अनेक शरणांनी आहुती देऊन ज्या विचारांची पताका या भारतभूमीवर रोवली असे महात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची आजची जयंती। या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी सर्व पक्षातले राजकीय पदाधिकारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि दिग्गज नेते, सामान्य व्यक्ती, महिला, माता भगिनी या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात एकत्र येऊन ही जयंती साजरी होती आहे। महापुरुषांचे विचार आजच्या काळाला अत्यंत आवश्यक आहेत। नुकत्याच या समता पंधरवड्यामध्ये 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती झाली। 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली आणि आता अक्षय तृतीयाला आज महात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वर या तिन्ही महापुरुषांचा विचार केला तर समतेवर आधारित समाजाची निर्मिती, भेदाभेद विरहित समाजाची निर्मिती, सर्वांना एका कर्म या मूल्यावरती बांधणाऱ्या या तिन्ही महापुरुषांच्या जयंती एका आठवड्यामध्ये येणं हा योगायोग नसून ही पूर्व मागच्या 900 ते 1000 वर्षांची ही पुण्यही आहे। म्हणून आपण सर्वजण या महापुरुषांचे विचार अनुकरण करून आणि देगलूर शहरामध्ये यावेळी एक नवा पायंडा म्हणून सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणामध्ये आजची जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला। त्याबद्दल मी देगलूरवासी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे असतील, भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि सर्व पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, इतर सर्व घटक पक्षाचे असतील आणि वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी एका मनाने मोठ्या संख्येनं या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केलेली आहे। परत एकदा या जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि समतेवर आधारित समाजाच्या निर्मितीसाठी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय। जगज्योती बसवेश्वर महाराज की जय। लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा।